मशिदीमध्ये आम्ही घुसून मारणार, मस्जिद में चुन चुन के मारेंगे. म्हणजे हे महाराष्ट्र आहे का? कुछ तो बोलो ना सर, ऐसा कुछ तो एकदम ऐसा खतरनाक बोलो ना सर. क्या बोलू आपण. काही मराठी लोकांनी मला सांगितलं होतं, साहेब आम्हाला जरांगे पाटीलांनी सांगितलं की हे दगडाला मतदान करायचं, आम्ही ते दगडाला मतदान करू. हा. आणि तसंच केलं, ते दगडालाच केलं. सपोज उद्या जरांगे पाटलांनी पक्ष काढला तर MIM त्याच्यासोबत युती करेल का? महाराष्ट्राच्या विधान परिषद मध्ये एकही मुसलमान नाही आहे. कमीत कमी मागच्या वेळी 2 होते. फक्त आपल्याला हेच करायचं आहे का, छत्रपती शिवाजी महाराज की जय. बाबा इधर बोल, शिवाजी महाराज के बारे में क्या क्या जानता है, क्या पढ़ा है, कहाँ तक पढ़ा है, जैसे की जोपर्यंत तुम्ही पक्षाला न बघता तुम्ही कॅन्डिडेटला बघून मतदान करायला पाहिजे. इथे पाण्याची प्रॉब्लेम, साफसफाईची प्रॉब्लेम, आणि तो म्हणतो की महाराणा प्रताप. मी विरोध केला. राजस्थानहून मला फोन यायचे, तुझे मार डालेंगे, तुझे जान से करता नाही. बोला जी 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 बोलिये कुठे. औरंगाबाद कशाला म्हटलं, छत्रपती संभाजीनगर झालेला आहे ना. 31 मार्च 2022 तक इस देश के अंदर हर बेघर को मिलेगा पक्का घर. और सिर्फ घर नहीं, घर में नल, नल में जल, सब मिळेल. तुझ्या समाजातले लोक तुला असा हाणणार ना, म्हणजे लोकांनाही कळतं की बाबा हे डुप्लिकेट माणूस आहे. पत्रकार, आमदार, खासदार आणि मंत्री, क्योंकि आप हमको यहाँ पर इस देश के अंदर से सांस लेने दे रहे हैं, तो आप समझ रहे हैं कि बहुत बड़ा उपकार कर. जब हारा तो उन्होंने एक बात कहे थे कि मेरा जो हाथ था, एक मजबूत मेरा जो साथी था, वो मेरे साथ नहीं है, इसका मुझे बहुत दुख है. मेरे हमनशी चल कहीं और चल, इस चमन में अब अपना गुजारा नहीं. बात होती गुलों तक तो सह लेते हम, अब तो कांटों पर भी हक हमारा नहीं. ऐसे भी खूबसूरत दिख रहे सर. वो उसको चालू कर दो, त्याचं वरचं बटन दाबून. मेरे चाहने वाले जो है ना, वो टोकते मेरे को फिर. अरे सर शर्ट दूसरा पहनना था ना, अरे सर दाढ़ी को. ऐसे माशाल्लाह दिख रहे सर. मराठी में करना है अपने को इंटरव्यू. करेंगे सर. Okay? मराठी तुटी फुटी मराठी जितकी येतं मला. ओके का चालू है? चालू करा, ऑन करा सर. लिया सर मैंने आपको, मतलब बहुत तंग किया मैंने. और जब MP इलेक्शन भाई चल रहा साहब, तो मेरे को अगर देखेंगे ना, मेरे पास जो हाँ, ये है, ये पॉडकास्ट के लिए, हाँ. अभी औरंगाबाद के इतने बच्चे नाराज हो जाएंगे उसमें. कोई नहीं सर. एक ने एक स्टूडियो बना के रखा है, बहुत बड़ा स्टूडियो. उन्हें शुरुआत ही नहीं कर रहा उसकी, बोलता है कि सबसे पहला आपका चाहिए करके. इनॉग्रेशन करना है. हाँ, आपका चाहिए. वही तो सर, आपके चाहने वाले जैसे बताया मैंने. तो सर देखिए, मेरा नाम सचिन है, सचिन राठौड़. मैं वैसे तो मराठवाड़ा से, मतलब आज मराठवाड़ा मुक्ति संग्राम दिन है, तो इसलिए मैं मराठवाड़ा का नाम ले रहा हूँ. जिंतूर से बिलोंग करता हूँ, परभणी. और पुणे को मतलब काम वाम के लिए जाना पड़ता है, जैसे सिचुएशन आपको पता है मराठवाड़ा की. तो हमारे साथ है आज ऐसी शख्सियत है जिन्होंने मतलब अपनी शुरुआत ये मेरे को बोले मराठी में स्टार्ट करेंगे करके. अरे खुद सर हिंदी- सॉरी. ये खुद हिंदी में बोल रहे हैं. अरे वो फ्लो में चला गया मैं. सर वो कैमरामैन भी परेशान होकर देख रहा, बोले ये क्या हो गया. बरोबर बरोबर. तो मराठीमध्ये चालू करू. आपकी मराठी वैसे बहुत अच्छी आहे. अरे बोलण्याचा प्रयत्न करतो इतकं. सो आता आपल्यासोबत असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी आपली सुरुवात पत्रकारितेपासून चालू केलं होतं, आणि राजकारणामध्ये येण्याचा त्यांचा खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे. तो मी फक्त इंट्रोमध्ये सांगतो. म्हणजे त्यांनी ज्या दिवशी ठरवलं की आपल्याला राजकारणामध्ये जायचंय, आणि तिथल्या 22व्या दिवसानंतर ते आमदार होते. आमदार अशा ठिकाणाचे होते, नाव औरंगाबाद, आता सध्या संभाजीनगर आहे. सो आपल्यासोबत आहेत इम्तियाज जलील सर. म्हणजे खूप खूप स्वागत तुमचं आमच्या चॅनलमध्ये. सर हे फेज कसा होता, म्हणजे पत्रकारितेपासून राजकारणात जाणं, हा प्रश्न तुम्हाला बऱ्याचदा लोकांनी विचारला. मला टाइमलाईन सांगा कशी होती ही, की तुम्ही पत्रकार होते, पुण्याला सेटल होते? पत्रकार होतो म्हणजे मी माझ्या करिअरची सुरुवात केली होती लोकमत पेपर पासून. 1991 ते 2003 पर्यंत मी लोकमत सोबत होतो. 2003 जेव्हा इलेक्ट्रॉनिक मीडियाची बूम सुरू झाली, त्यावेळी मला NDTV मध्ये काम करण्याची संधी मिळाली. पुण्यामध्ये जाण्याचं हे होतं की कॉलेज पासआउट झालं होतं, यंग होतो त्यावेळी, आणि पुण्याचं एक अट्रॅक्शन होतं, तर गेलो होतो पुण्याला. आणि पुण्याला NDTV मध्ये मी 12 वर्ष काम केली. म्हणजे 12 वर्ष प्रिंट मीडिया, 12 वर्ष इलेक्ट्रॉनिक मीडिया. आणि एक दिवस ठरवलं की बाबा किती दिवस तू माईक घेऊन लोकांच्या मागे पडणार आहे. आता निर्णय घ्या की असा निर्णय घ्या की लोक तुझ्या मागे माईक घेऊन
फिरायला पाहिजे. ते निर्णय घेतलं, आमदार झालं आणि तसंच झालं. पण ती टाइमलाईन कशी होती सर? म्हणजे आता जेवढं तुम्ही इझिली सांगताय तेवढं इझी प्रवास तर नसेल. काय नाही म्हणजे मला नाही का खरं सांगायचं असेल ना तर मला नाही का असं राजनीतीमध्ये यायचंच होतं असं काही नाही होतं. मला पत्रकारिता सोडायची होती. अच्छा. कारण मी पत्रकारितेतले सगळे जे गुड डेज म्हणतो ना आपण, चांगले दिवस मी बघितलं होतं. ओके. आणि सगळ्यात वाईट दिवस जेव्हा सुरुवात झाली पत्रकारितेतली सगळ्या वाईट दिवसाची, पत्रकारितामध्ये कसं कसं घाणेरडं हे इंटरफिअरन्स सुरुवात झाली मार्केटिंग डिपार्टमेंटची, ॲडव्हर्टाइजमेंट डिपार्टमेंटची, मोठ्या मोठ्या. तर मी निर्णय घेतला होता की नाही रे बाबा, आता पत्रकारिता माझा फील्ड नाही आहे, मला सोडायचं होतं. आणि मी निर्णय घेतला होता की बाबा आपण काहीतरी 2-4 महिने, 2014ची गोष्ट बोलतो मी, तर 2014मध्ये निर्णय घेतला की 2-4 महिने आराम करू आणि त्याच्यानंतर मीडिया एका इन्स्टिट्यूटमध्ये मीडिया स्टडीजसाठी मी लेक्चरर म्हणून तिथे जाणार होतो. इथे आल्यानंतर इलेक्शनचं हे होतं, सप्टेंबरमध्ये मी रिझाईन केलं, ऑक्टोबरमध्ये आलं, ऑक्टोबरमध्ये निवडणूक होणार होती. इथे आल्यानंतर सगळं ज्यांना भेटायचं ते फक्त निवडणुकीच्या बाबतीत बोलायचं की खडे रहने वाला है, इसका इंटरेस्ट है, ये तिकीट मांग रहा है, असं. मी म्हटलं की चल आपण का नाही करू करकेच नाही. मग माझ्या मित्रांनी मला प्रोत्साहन दिले की यार तू कर ले ना, तेरे पास तो नौकरी वगैरे भी नहीं है, तू कर ले करके. तसंच निर्णय घेतला. 22 दिवस राहिले होते. चला. पण एमआयएम मध्ये जाण्याचा फर्स्ट अप्रोच तुम्ही केला की तिकडनं पार्टीकडनं तुम्हाला? दोघांचं हे होतं की MIM ची एक टीम इथे आली होती आणि ते एक कॅन्डिडेटच्या शोधात होते. ओके. आणि ते जे लोकांना जेव्हा भेटायचं तर त्यांना कन्सेन्सस कॅन्डिडेट मिळत नाही होतं. ओके. की जे सर्वांना मान्य होतं. ओके. तर कोणीतरी त्यांना सांगितलं की इम्तियाज जलील पत्रकार होतं इथे, त्याची फॅमिली बॅकग्राऊंड खूप चांगलं आहे, त्याचे वडील डॉक्टर होते, त्याचा भाऊ खूप चांगल्या पोझिशनवर आहे, तर त्यांना तुम्ही बोलून बघा करके. आणि त्यावेळी माझी ओळख अवेसी साहेबांशी तसेही होती अनेक वर्षापासून ॲज अ पत्रकार. म्हणजे ते जेव्हा लोकसभेचं अधिवेशन व्हायचं ते माझ्याशी बोलायचं आणि ते इश्यूज काय काय आहे, विशेषतः त्यावेळी शेतकऱ्यांचे खूप इश्यूज होते, मायनॉरिटीजचे इश्यूज काय, तर आम्ही चर्चा करायची. तर तेव्हा जेव्हा त्यांची टीम लोकांमध्ये हे प्रश्न उपस्थित करायची की आम्ही इम्तियाज जलीलला तिकीट दिलं तर लोकांना असं वाटतं काय बोलतो इम्तियाज जलील निवडणूक लढणार, तर तुम्ही त्यांना द्या आणि तुमची सीट निघाली असं समजा करके. म्हणजे इतकं लोकांचं हे होतं. म्हणजे तुम्ही जिथे बिलॉंग करता म्हणजे इथे 2 कट्टर आयडियोलॉजी एक्झिस्ट करतात. म्हणजे एक हिंदुत्व आणि एक मुस्लिम, 2 कट्टर आयडियोलॉजी आहेत. तुम्ही तुमचा जो फेज होता म्हणजे ऍज अ पत्रकार ते राजकारणामध्ये येऊन म्हणजे तुम्ही लोकांना कन्व्हिन्स कसं केलं की म्हणजे ते अगोदरच कन्व्हिन्स होते तुमचा ॲज अ चेहरा? मी खरं सांगू ना तर मी एक फेसबुक पोस्ट केली होती की मैं का 24 वर्षाचा पत्रकारिता सोडून या राजनीतीमध्ये मी येत आहे करके. ते खूप म्हणजे मनातून दिल से लिखी हुई. मैं कोई भी चीज दिल से करता हूँ. मुझे ना मन की बात अच्छी लगती है ना किसी के भी मन की बात अच्छी नहीं लगती है. समझ रहे ना आप? समझते मन के बात नहीं, मैं जो भी बात करता हूँ दिल से करता हूँ. तो मैंने बड़े दिल से लिखा था मैंने कि क्यों आ रहा हूँ करके, क्या आज देश के सामने समस्या है, राजनीति के अंदर किस तरीके से सारी ताकतें जो है वो फक्त राजनेत्यांकडे दिलेली आहे लोकशाहीच्या नावाने आपण. तर ते पोस्ट इतकी व्हायरल झाली होती आणि लोकांना कळलं होतं की बाबा माणूस शिकलेला आहे, ट्रिपल पोस्ट ग्रॅज्युएट आहे, जर्नलिस्ट आहे, साधा एक NC तक त्याच्यावर रजिस्टर नाही आहे, कुठल्या प्रकारचा पोलीस केस नाही आहे. हे वेगळी गोष्ट आहे की 10 वर्षानंतर माझ्यावर 13 केसेस आहेत. दारूची दुकानं बंद केली, ह्या रोडचं आंदोलन केलं, त्या आदर्शच्या घोटाळ्याचे लोकांना मदत करायला गेलं तर 2-2 केसेस त्याच्या बाबतीत, ते वेगळी गोष्ट. पार्ट ऑफ युअर जॉब. येस. आदर्शमध्ये कोणत्या केसेस झाल्या तेव्हा तुम्ही लोकांसाठी? 2 केसेस झाले. म्हणजे बघा तो व्हिडिओ मला सांगायचं की तो व्हिडिओ म्हणजे करोडो लोकांनी बघितला. तुमचा मोस्ट व्हायरल व्हिडिओ आहे तुमचा तो. ते म्हाताऱ्या बाया त्यांचे डोळे पुसत होते आणि त्याच्यामध्ये कसल्या केसेस आहेत? नाही तेच केस काय आहे की जेव्हा आम्ही आंदोलन करत होते या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर, तर ते आम्हाला एक निवेदन द्यायचे होते विभागीय आयुक्तांना. आणि विभागीय आयुक्तांकडे मला मेसेज आला होता की नाही फक्त 5 लोक आत यायचं, त्यांनी निवेदन द्यायची. मी म्हटलं कशाला? इतकं सारे गोरगरीब लोक आहे, त्यांच्या कष्टाचा हक्काचा त्यांच्या आयुष्यभरची कमाई जी आहे ते लोकांनी खाऊन टाकलेली आहे. तुम्ही समोर या
आम्ही तुम्हाला निवेदन देतो आणि ते सगळे लोकांसमोर तुम्ही त्यांना आश्वासन द्या सरकारच्या वतीने. तर ते आयुक्त बाहेर यायलाच तयार नाही होते. तर आम्ही आत गेलो, म्हणजे लॉक करून ठेवलं होतं मेन जे गेट होतं ना, तर ते लॉक आम्ही तोडलं होतं. मग जे महिला होती, वयोवृद्ध महिला, आमच्यावर मागून पोलिसवाल्यांनी आसू गॅस सोडलं होतं. म्हणजे आसू गॅस सोडताना एक नियमावली असतं की कोणत्या कारणाने पोलीस हे करू शकतं. म्हणजे काय लोकांच्या हातात दगड आहे, लाठी काठी आहे, मारण्याच्या तयारीत आहे, तर ते आसू गॅस. म्हातारे लोक 80-80, 85 वर्ष आणि जास्त महिला, सगळं सिनियर सिटीजन्स. मग आत कशा जातात? निर्णय ब्युरोक्रेसीचा असू शकतो, अधिकाऱ्यांचा असू शकतो, की वरतून कोणाचा? ते सगळ्यांचं आहे. कारण काय आहे की त्याच्यामध्ये एक राजनीतीचा असा हस्तक्षेप होतं की बाबा हे जे आदर्श जे प्रकरण आहे याच्यामध्ये 99% जे ठेवीदार आहे ते नॉन मुस्लिम्स आहे. आणि हा माणूस त्यांच्याकडे इतकं आंदोलन करत आहे, त्यांच्यासाठी लढत आहे, भांडत आहे. तर दुसरे राजनीतिक पक्षांचे जे मंत्री आहे आमच्याकडे, इतकं मंत्री आहे आमच्या शहरामध्ये, तुम्हाला माहित आहे का? एक दगड उचला तर एक मंत्री मिळेल तुम्हाला, इतकं मंत्री आहे आमच्याकडे. डेव्हलपमेंट पण आहे सर तुमची. नाही, ते वेगळी गोष्ट आहे. पण त्यांना असं वाटलं की हे आमचे इतकं सारे हिंदू लोकांसाठी आम्ही काही करत नाही, उलट त्यांना आम्ही मदत तर सोडा, आम्ही त्यांना ते लिटरली त्यांना धिक्कारले होते. आमच्याकडे यायचं नाही, आम्हाला विचारून तुम्ही पैसे टाकले होते का? आमच्याकडे यायचं नाही. एका मंत्र्यांनी सांगितलं त्याच्या RBI कडे जाऊन आणा पैसे. तर अशा वेळी मी त्यांच्यासोबत उभे राहिलो होतो, मदत केली. मग FIR रजिस्टर की बळजबरी तुम्ही घुसलं. 4 तास आम्ही बसलो होतो ते विभागीय आयुक्तांच्या ऑफिस समोर. मला पोलीस वाले सगळे ऑफिसर्स म्हणायचे की साहेब वो आने को तैयार नहीं है करके. तो मैं बोला उसको भी बोल दो कि तुम मेरे को पहचानते नहीं है करके, मैं रात भर बैठने के लिए तैयार हूँ और ये लोगों को बिठा के रखूंगा करके. मग 4 तासानंतर मी DGला फोन केलं, मी चीफ सेक्रेटरीला फोन केलं, होम मिनिस्ट्रीला फोन केलं, मुख्यमंत्र्यांना फोन केलं. त्याच्यानंतर हे महाशय बाहेर आले, निवेदन घेतले. मी म्हटलं तुम्ही तसंच केलं असते ना 4 तास अगोदर. म्हणजे ब्युरोक्रेसी म्हणजे असं काय आहे की तुम्ही IAS ऑफिसर आहे, तर लोकांना आम्ही समोर जाऊ शकणार नाही, आम्ही भेटणार नाही, प्रोटोकॉल प्रमाणे तुम्ही फक्त 5 लोक या. तर हे एक केस असं होतं. दुसरा केस म्हणजे मराठवाड्यासाठी हे होतं आपले कॅबिनेट मीटिंग, आणि आम्हाला सांगण्यात आले होते की 5 लोक यायचं, आमचे PA बसलेले आहे, त्यांना निवेदन द्यायचं, फोटो काढायचे आणि जायचं. मी बोला नाही, ते मंत्र्यांना यावं लागेल. 3 मंत्र्यांना रोडवर आणलं होतं साहेब, कॅबिनेट मंत्री 3 मंत्र्यांना. हे चॅलेंजेस तुम्हाला ऍज अ म्हणजे मुस्लिम कॅन्डिडेट असल्यामुळे येतं की इम्तियाज जलील मध्ये काय आहे की काय आहे की इश्यू खूप जेन्युन आहे. ते जेन्युन इश्यू मी लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे की कशा प्रकारचे गरीब लोकांच्या हक्काच्या कष्टाचे पैसे खाण्यात आलेले आहेत. माझी जबाबदारी जसं म्हटले तुम्ही, केसेस यामुळे पडल्या की एक मुस्लिम नेता एवढ्या हिंदू लोकांचं प्रतिनिधित्व करतो. नाही, तसं नाही आहे. ते मला असं वाटत नाही की मतलब ते जातीच्या. ठीक आहे, मी माझा क्वेश्चन फ्रेम करतो. राजकारणामध्ये धर्म किती महत्वाचा आहे किंवा जात किती महत्वाची? सगळ्यात महत्वाचं रे बाबा. मी आता पराभव कशामुळे झालेला आहे? मी मागच्या 10 वर्षामध्ये आमदार होतो, खासदार होतो, कधीही बघितलं नाही माझ्याकडे येणारा माणूस जे आहे त्याची जात काय आहे. मी सगळ्यांसाठी काम केलं. पण जेव्हा निवडणूक आली आणि त्या निवडणुकीमध्ये मला इतकं वाईट, मला पराभव होण्याचं वाटलं नाही, पण ज्या जातीच्या धर्माच्या नावाखाली लोकांनी मतदान केले ते मला खूप वाईट वाटलं. मग तुम्हाला नाही वाटत का ऍज अ तुम्ही खासदार म्हणून जनतेला अवेअर नाही करू शकले? नाही, खूप माझी अपेक्षा होती की बाबा माझ्याकडे लोक 10 वर्षापासून यायचं, मी कधीही कोणालाही नाही म्हणून पाठवले नाही की नाही बाबा तुम्ही या पार्टीचे आहे, या पक्षाचे आहे, या जातीचे आहे, या धर्माचे, मी कधी नाही केलं. तर माझी अपेक्षा होती लोक कमीत कमी याचा विचार करेल करके. पण मतदान करताना पैसा आणि जात या देशामध्ये जात चालली सर यावेळेस. काय वाटतं तुम्हाला याच्यावरती? नाही, आमच्याकडे साहेब दोघं चाललंय असं पैसा चालला. अरे साहेब, पैसा म्हणजे मराठा आरक्षणाचा किती फरक पडला सर? खूप मोठा. कसा? खूप मोठा. म्हणजे मी ग्रामीण एरियामध्ये जेव्हा गेलो होतो ना, तर काही मराठी लोकांनी मला सांगितलं होतं, साहेब आम्हाला जरांगे पाटीलांनी सांगितलं की हे दगडाला मतदान करायचं, आम्ही ते दगडाला मतदान करू. आणि तसंच केलं, त्यांनी दगडालाच केलं. तुमचं स्टँड काय सर? म्हणजे मराठा आरक्षणामुळे आज म्हणजे आता आमदारकीच्या निवडणुका येतात आणि हा फॅक्टर डेफिनेटली अफेक्ट करणार आहे महाराष्ट्राच्या पॉलिटिक्सवरती.
तर म्हणजे तुमचा स्टँड काय आहे मराठा आरक्षण किंवा मुस्लिम आरक्षण म्हणा, आरक्षणावरती काय तुमचं stand? नाही काय आहे की As a member of parliament तुम्ही 5 वर्ष मुस्लिम म्हणून आम्ही आता थांबवलेले आहे. हा. मी लोकसभेमध्ये म्हटलेलं आहे, मोदी साहेबांना बघून लोकसभेमध्ये माझं एक भाषण आहे कि साहब कुछ लोग बोल रहे हैं कि मुसलमानों को भी रिजर्वेशन, ऐसा लगता है हम आपसे रिजर्वेशन मांगने का मतलब ये है कि अपना अपना सर दीवार के ऊपर फोड़े करके, क्योंकि आप हमको यहाँ पर इस देश के अंदर से सांस लेने दे रहे हैं तो आप समझ रहे हैं कि बहुत बड़ा उपकार कर ही मी लोकसभामध्ये असं भाषण केलेलं आहे. काय आहे की साहेब हायकोर्टाने तुम्हाला सांगितलेले आहे, हायकोर्टापेक्षा सरकार महत्वाची मोठी आहे का? हा, सरकारचं जे निर्णय आपल्याला चॅलेंज करायचं असतं तर आपण हायकोर्टा सुप्रीम कोर्टामध्ये जातं. आता आमच्या बाबतीत तर हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे की 5% एज्युकेशनमध्ये द्या त्यांना, ते कमीत कमी ते 5% द्यायला पाहिजे होतं. तुम्ही कोर्टाचा विषय काढला सर, मला एवढं सांगा म्हणजे ज्युडिशरी वरती काय तुमचं म्हणजे हे आहे मत आहे की म्हणजे 2014 नंतर ज्युडिशरीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन थोडासा बदलला असं वाटतं मला? नक्की बदलला. कसा अफेक्ट केला? नक्की बदलला. ठीक आहे, मी आदर करतो साहेब, मतलब ज्युडिशरीचा आदर करतो. एक स्ट्रॉंग पिलर हेल्दी क्रिटिसिझम आपण करू शकतो. एक स्ट्रॉंग पिलर ऑफ डेमोक्रेसी आहे. मी आपल्याला एक उदाहरण देतो की हे जे रामगिरी महाराजांनी मुस्लिम समाजाच्या बाबतीत प्रेषित मोहम्मद यांच्या बाबतीत जे वक्तव्य केले होते आणि हे त्यांच्या प्रवचनामध्ये की इस्लाम धर्म कशा बरोबर नाही आहे करके, हे लोक ऐकायला येत नाही. हे याच्या बाबतीत लोकांमध्ये रोष होता. मुस्लिम समाजामध्ये 60 FIRs रजिस्टर्ड झाले होते. एक इन्स्टिट्यूशननी हायकोर्टामध्ये गेलं तर हायकोर्टाने ऑब्झर्वेशन काय केलं त्याच्यामध्ये, जेव्हा हायकोर्टाला हे सांगण्यात आलं की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी लोक आंदोलनावर बसलेले आहे, लॉ अँड ऑर्डरचं सिच्युएशन आहे, 58 FIRs रजिस्टर झालेले आहे, तर कोर्टाचा रिप्लाय काय होतं की तुम्ही आमच्यावर दबाव टाकत आहे का? आणि त्यांनी निर्णय काय दिलं की मुंबई पोलिसांनी सायबर क्राईमची मदत घेऊन ते काढून टाका ते जे व्हिडिओ आहे. कमीत कमी आमची अपेक्षा हायकोर्टाकडून हे होती की त्यांनी कमीत कमी हे सांगायला पाहिजे होतं की याच्यामध्ये कोणी दोषी असेल, कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे FIR रजिस्टर करण्यात आले तर त्याच्यावर कारवाई करा. आणि लोकांनी अशा प्रकारचे एकमेकाच्या जातीच्या धर्माच्या, एकमेकांच्या देवी देवतांच्या किंवा मुस्लिम समाजातले आमचे प्रेषित मोहम्मद यांच्या बाबतीत बोलू नये. हे एक वक्तव्य कोणाच्याच बाबतीमध्ये नाही बोलायला पाहिजे. कोणाच्या जिथं बाबतीत आस्था आहे तिथे लोकांना हर्ट करायचं. बाबा तुम्ही तुमचा धर्म मानतो ना, मी काय फोर्स केला का की नाही नाही इम्तियाज झाले बाबा सचिन तो मेरे जात के हिसाब से चलेंगे तो मेरे धर्म को मानेंगे, किंवा तुम्ही मला हे सांगणार नाही. या देशाची ब्युटी हेच आहे ना बाबा, की तुम्ही तुमच्या जातीप्रमाणे राहा, मी माझ्या धर्माप्रमाणे जे आहे मी राहणार. मला कुणाशी पूजा करायची आहे हे माझं आहे ना, व्यक्तिगत हे आहे ना. आता तुम्ही प्रवचनामध्ये सांगणार की हे बरोबर नाही होते, त्यांनी असं केलं होतं, त्यांनी तसं केलं होतं, हे योग्य नाही आहे. हे तर योग्य नाही. आणि मला असं वाटतं की सुरुवात अकबरुद्दीन ओवैसी यांनी पण केली होती एक सुरुवातीला. आणि एक हे खूप चांगला प्रश्न तुम्ही हिंदू देवी खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. या वक्तव्यामुळे देशामध्ये एकमेव अकबरुद्दीन ओवैसी असे होते की ज्यांना फक्त या स्टेटमेंटमुळे 4 महिने काही दिवस त्यांना जेलमध्ये राहावं लागलं. जेलमध्ये एकमेव देशामध्ये असे आहे. ट्रायलच चालू होतं. जेलमध्ये होते ते हैदराबादच्या. मग आता तुम्ही मला सांगा की किती असे प्रकारचे वक्तव्य करणारे लोक विशेषकर राजनीतीमध्ये आणि अशा प्रकारचे भोंदू महाराज तुम्ही ती कंडेम करता का? ती वाली स्टेटमेंट कंडेम करता त्यांची? म्हणजे काहीतरी नका म्हणून की ते ज्युडिशरी मध्ये आहे. नाही ज्युडिशरीने तर त्यांना क्लीन चिट दिली ना. क्लीन चिट दिली ज्युडिशरीने त्यांना क्लीन चिट दिलेली आहे. पण मला हे सांगायचे आहे नियम बरोबर आहे. मॉक होता का तो? नाही काही असू दे, मला माहित नाही आहे. पण काय आहे की नियम बरोबर आहे ना, की असं नाही आहे की इम्तियाज जलीलने काही वक्तव्य केलं तर त्याच्यासाठी IPCचे वेगळे सेक्शन्स आणि सचिनने काही बोललं तर त्याचा सगळी वेगळा कायदा, असं होऊ शकत नाही ना. देशामध्ये कायदे कानून सगळ्यांसाठी बरोबर आहे. मग एका माणसाला त्याच्या वक्तव्यावर 4 महिने जेलमध्ये राहावं लागत आहे तर दुसऱ्या माणसाला वा साधी कारवाई का होत नाही रे बाबा? आणि जेव्हा आम्ही कोर्टा पोलिसांकडे जाऊ शकत नाही, का नाही जाऊ शकत? कारण मुख्यमंत्री येऊन सांगतात की आम्ही तुमच्या केशालाही हात लावू देणार नाही करके. असे मुख्यमंत्री महाराष्ट्राला पाहिजे? अशी वृत्तीचे त्यांची मानसिकता काय असेल? त्यांची भेटले तुम्ही कधी त्यांना? की कुणाला? एकनाथ शिंदेना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. भेटलं ना, अनेकदा भेटलं. ऍज अ पर्सन म्हणून कसं वाटतं? नाही
हे जेव्हा म्हणजे राजकारणामध्ये मला एक सांगा, ऍज अ पर्सन डिफरंट आणि आयडियोलॉजी डिफरंट असते, तीच फॉलो करावं लागते का? नाही नाही नाही, म्हणजे पक्षामध्ये काय असताना आहे पण की आपण एक जबाबदारीच्या पोस्टवर बसल्यानंतर हा. आपण मुख्यमंत्रीची शपथ घेताना ते जे जे आपण वाचतं जे शपथमध्ये काय असतं, इम्पार्शियल, आम्ही भेदभाव करणार नाही, जाती धर्माच्या बाबतीत आम्ही हे करणार, हे सगळं तुम्ही कॉन्स्टिट्युशनली एका पोस्टवर बसताना तुम्ही एक ओथ घेतात, एक शपथ घेतात. मग ते तुम्ही माझेही मुख्यमंत्री होता, तुमचेही मुख्यमंत्री, 100%. सगळ्या जाती धर्माचे मुख्यमंत्री होतात. राईट. आणि अशा वेळी तुम्ही येऊन हे सांगायला पाहिजे होते की या महाराष्ट्राची एक पुरोगामी संस्कृती आहे, आपल्या फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराजांची परंपरा लाभलेला हे राज्य आहे, अशा प्रकारचे वक्तव्य कोणी करू नये, हे टाळता यावे. आपण माणूस म्हणून कसा जगायचे असं त्यांनी सांगितलं असते तर त्यांचा आदत वाढला असता. हे महाशय येतो आणि सांगतो मी कुणाच्या केशालाही हात लावू देणार नाही, म्हणजे इतकं घाणेरड्या प्रवृत्ती महाराष्ट्र राहिलाय का? अरे हे फक्त भाषणापुरती राहिलेलं आहे. हे लोकांच्या तोंडात तर ऐकलं म्हणजे एक शिव्या दिल्यासारखं आहे. प्रत्येक जण म्हणत पुरोगामी महाराष्ट्र, पुरोगामी. नाही नाही, हे वाचायला बोलायला हे सगळे जितकं डाकू लोक उभे राहते ना स्टेजवर, ते डाकू लोक आपली भाषणाची सुरुवात कसा करतात, याच लोकांचं नाव घेऊन 1% ही गुण त्यांच्यामध्ये नाही आहे, 1%. आता शाहू महाराजांचं काय काम होतं कोल्हापूरमध्ये, कशा प्रकारे त्यांनी सगळ्या जातीच्या आणि त्यांचे वंशज गाजापूरला, कोल्हापूरला ते अतिक्रमांच्या नावाखाली मुस्लिमांच्या घरामध्ये घुसून तोडफोड करायचं, हे तुम्ही त्या घराण्याचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी मशिदीसाठी किती जागा दिलेली आहे, त्यांनी दर्ग्याच्या संरक्षणासाठी काय काय केलेले आहे, महिलांचा आदर कशा करायचे आहे, हे एक जिवंत उदाहरण आहे ना. आणि त्यांना मानणारे लोक आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन काय काय उद्योगधंदे करत आहे. मशिदीच्या समोर येऊन आपण मग काय चेंजेस काय करायला पाहिजे सर? राजकारण तर म्हणजे आता आहे, माझी अपेक्षा तुमच्यावर आहे साहेब. जे राज्याचे जे यंगस्टर्स आहे ना, त्यांना कुठेतरी उभे राहण्याची प्लॅटफॉर्म कुठे? नाही प्लॅटफॉर्म नाही आहे. काय आहे की आपण ऍज अ फ्रेंड, बघा माझ्या काळात जे माझे फ्रेंड्स होते ना, तर मला माहितच नाही होतं की म्हणजे हे मराठा आहे का, हे ब्राह्मण आहे का, की ओबीसी आहे, कोणालाही माहित नाही होते. आज म्हणजे इतकं हे झालेलं आहे ना की हे की तरी कुठेतरी राजनीती याच्यासाठी जबाबदार. क्लीन पॉलिटिक्स असायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये. सगळे तुमच्यासारखे लकी नाही सर. म्हणजे आता कसं युथने कसं एंटर करायला पाहिजे पॉलिटिक्स मध्ये? तुम्ही काय म्हणसाल युथला की जर राजकारणात तुम्हाला यायचं असेल? नाही, काय आहे की जोपर्यंत तुम्ही पक्षाला न बघता तुम्ही कॅन्डिडेटला बघून मतदान करायला पाहिजे. ओके. नाही तर होत काय राहिलेलं आहे की मी मोदी साहेबांचा भक्त आहे, मग इथे त्यांच्या डाकू उभे राहतो कोणीतरी, तर ते डाकूला आपण मतदान करतं. कशामुळे? नाही, मला तर मोदी साहेबांना मतदान करायचं होतं म्हणून मी याला मतदान केलेलं आहे. पण ते माणूस तुमच्यासाठी काय करणार काय नाही करणार, जोपर्यंत तो इंडिपेंडेंट का असू ना, कोणीतरी चांगला इंडिपेंडेंट कॅन्डिडेट उभे आहे. आज किती सारे लोक नोटावर हे करत आहे ना, का करत आहे की आम्हाला हे कोणालाही आम्हाला पटत नाही. तर ज्या दिवशी तुम्ही नाही का एका चांगल्या माणसाला, ते कोणत्याही पक्षाचा असू द्या, शिक्षित असेल, क्लीन कॅरेक्टर असेल, सोशल अवेअरनेस असेल, त्याच्यामध्ये काम करण्याची हे हाऊस असेल, तर त्याला मतदान करायला सुरुवात केली ना, दुसऱ्या पक्षांना एक मेसेज जातो की नाही रे बाबा, आपण आता हे अनपढ, गवार, अंगुठा छाप, कॅरेक्टरलेस क्रिमिनल्सला आपण तिकीट दिलं तर लोक साथ देणार नाही. तर हे परिवर्तन आणण्याची ताकद कुणामध्ये आहे? हे तुमच्यासारख्या युवा पिढीमध्ये आहे. परिवर्तन बद्दल बोलायचं, परिवर्तनाचा चेहरा आपल्यासमोर बसलाय. परिवर्तन कसे झाले आता आपण टाइमलाईन बघू. पत्रकार, राजकारणी, आमदार, खासदार आणि अगेन आमदारकीसाठी तुम्ही आता प्रयत्न करताय. राष्ट्रीय राजकारणावरनं आता महाराष्ट्रामध्ये परत तुम्ही येताय, तर कसं बघताय सर हे जो फेज आहे तुमचा, म्हणजे ऍज अ खासदार ते आता आमदारकीसाठी तुम्ही आमदार होतो ना, मी होते आमदार, आता परत म्हणजे तुमचा ग्राफ असा झिगझॅग चाललाय, तर आता परत येताय तर काय विजन घेऊन येताय तुम्ही महाराष्ट्रासाठी? नाही, तुम्ही फक्त असं काय म्हटलं तुम्ही की पत्रकार, आमदार, खासदार आणि पुन्हा आमदार. तुम्ही हे का नाही म्हटलं की पत्रकार, आमदार, खासदार आणि मंत्री? आता हे राहिलेलं आहे.
अरे राजनीतीमध्ये काही शक्य आहे ना. युतीचं आहे का? राजनीतीमध्ये समजा मी माझे खूप सारे आमदार घेऊन आलं, सरकार कुणाची तयार होत नाही, तर मी तर किंगमेकर होणार नाही. Obviously, मला माहित अशा वेळी मी मंत्री पण होऊ शकतो ना. मला माहित तुम्ही कोणीकडे नेत आहे. पण काय विजन घेऊन येत आहे सर महाराष्ट्रासाठी? काय सिरियस काय विजन आहे तुमचं आता पुढच्या 5 वर्षानंतर? कसं बघतो तुम्ही महाराष्ट्राला? बघा, मी स्पष्टपणे सांगतो, 2 पुलं तयार नाही केले चालेल, काही डेव्हलपमेंटचं काम नाही केलं तोही चालेल, रस्ते तयार केलं नाही केलं तेही चालेल, पण जे जाती धर्माचा तेढ जे निर्माण करण्याचं काम जे सुरू आहे ते कुठेतरी थांबायला पाहिजे. आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट कधी येणार? एक्झॅक्टली. जेव्हा आपला एक सोशल फॅब्रिक चांगलं असेल. कोण वेळा माणूस आहे का की जे कोट्यवधी रुपये आपल्या राज्यामध्ये इन्व्हेस्ट करणार आणि त्याला माहीत असेल की बाबा हे इथे म्हणजे खूप कम्युनल क्लॅशेस होतो. 10 वर्षामध्ये मी माझा सगळ्यात जास्त जे प्रयत्न केला होतो ना, मला माहीत आहे की जेव्हा मी निवडून आलो होतो, MIMचा आमदार होतो, गणपतीचा त्योहार आला की बाबा हे येणार आहे का, कोणी मला बोलवायचेच नाही, कारण त्यांच्यामध्ये एक अशी मानसिकता निर्माण झाली होती, येते MIM का है, ये मुसलमान है, ये अपने गणपती के उसमें क्यों आएगा. तर कोणी मला बोलायचं नाही बोलायचं, मी स्वतः जायचं तिथे. सगळ्या धर्माचा जे काही सण यायचं त्या सणामध्ये मी जायचो. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असू द्या, क्रांती चौकला मी जाऊन तिथे जे कार्यक्रम घ्यायचे ते बघितलं मागे पण फोटो आहे छत्रपती शिवाजी महाराज. काय आहे की ते म्हणजे लोकांनी असं हे ठरवलेलं होतं, अरे ये तो मुसलमान आहे, हमारे पास क्यों आएगा. म्हणजे ते लोक त्यांना माहित नाही, ज्यांना माहित नाही, जे आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती खूप मोठ्या उत्साहाने साजरा करतात, त्यांना माहित नाही. माहित असायला पाहिजे ना की बाबा शिवाजी महाराजांनी कशा प्रकारचे 18 पगड जातींना सोबत घेऊन त्यांचं काम काय होतं, कार्य काय होतं. फक्त आपल्याला हेच करायचं आहे का, छत्रपती शिवाजी महाराज की जय. बाबा इधर बोल, शिवाजी महाराज के बारे में क्या क्या जानता है, क्या पढ़ा है, कहाँ तक पढ़ा है करके. कुछ भी नहीं पढ़ा हूँ, बस वो मैं पुतड़ा है ना, बहुत बड़ा पुतड़ा है उसके अंदर, वो उतना देख के अपने को बस. एक्झॅक्टली. त्यांना खऱ्या अर्थाने. म्हणून मी सचिन, मी आपल्याला बोलतो ना, मी जेव्हा पुतळ्यांचा विरोध केलं होतं, मी स्मारकांचा विरोध केलं होतं, मी काय म्हटलं होतं, महाराणा प्रताप, तर महाराणा प्रतापच्या पुतळ्यासाठी 2 कोटी रुपये पाहिजे महानगरपालिकामध्ये. एक भारतीय जनता पार्टीचे मंत्री आहेत, त्यांनी सांगितलं की 2 कोटी रुपये. इथे पाण्याची प्रॉब्लेम, साफसफाईची प्रॉब्लेम, आणि तो म्हणतो की महाराणा प्रतापचा. मी विरोध केला त्याचा. मी विरोध करून काय सांगितलं होतं की 2 कोटी रुपये द्या तुम्ही, पण पुतळा नको बांधा. त्यांच्या नावाने एक चांगली सैनिक शाळा उभे करा ग्रामीण एरियामध्ये, आणि ग्रामीण एरियातले जे मुली आहे त्यांना महाराणा प्रतापच्या नावाने ते शाळा उभे करा, आणि तिथे ते शूरवीर कसे होते तिथे त्यांना शिकवा. अजून एक गोष्ट ऐकली की ते तुम्ही आय गेस गोपीनाथ मुंडेंचा पुतळा आणि हॉस्पिटलला काहीतरी नाव असं काहीतरी किस्सा ऐकला होता. इतके शिव्या खाल्लं मी त्याच्यामुळे. भारतीय जनता पार्टीचे, युवा मोर्चाचे सगळे लोक, काय रे तुझी लायकी आहे का, तू आमच्या नेत्याचा विरोध करतो, तू पाकिस्तानला चले जा, तू हे तुझी लायकी नाही आहे, हे नाही आहे. मी माझ्या निर्णयावर ठाम होतो की नाही, मला तिथे स्मारक नाही, मला तिथे एक हॉस्पिटल उभे करायचे आहे. झालं हॉस्पिटल उभे? हॉस्पिटल तुम्ही जाऊन बघा. इनिशियली आम्ही 200 बेडचे हॉस्पिटल तयार करत होते, आज तिथे 400 बेडचे हॉस्पिटलचं काम सुरू आहे. 2025 एंड पर्यंत ते 400 बेडच्या हॉस्पिटल तयार होणार आहे. आणि मी सरकारला पत्र लिहिलेलं आहे, मी MIMचा खासदार या नात्याने सरकारला पत्र लिहिलेलं आहे की त्या हॉस्पिटलचं नाव तुम्ही गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाने ठेवा. एक्झॅक्टली. पुतळा करण्यापेक्षा म्हणजे आज तुम्ही मला दाखवा की कोण आहे असा प्रकारचा. माझे लोक बनायचे, अरे साहब उनका काय के लिए आपने इनका नाम डाल देना था ना, उनका नाम बोलना था. मी म्हटलं की हे जे घाणेरडी राजनीती नाही का आपल्याकडे जे चालतं ना, भावनिक, हे कोट्यवधी रुपये तुम्ही नाही का पुतळ्यांवर स्मारकावर खर्च करत आहे, कोणीही बोलायला तयार नाही. आणि मी बोललो म्हणजे महाराणा प्रतापांचा जेव्हा मी विरोध केला होता ना पुतळ्यासाठी, राजस्थानहून मला फोन यायचे, तुझे मार डालेंगे, तुझे जान से करता नहीं. मैं बोला जी 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 बोलिए बोलिए बोलिए. मैं बोला नहीं, मैं स्कूल चाहता हूँ उनके नाम के ऊपर करके. मी इतका कूल होऊन नाही का त्यांना उत्तर द्यायचं, आणि ते मला भडकवण्याचा प्रयत्न करत होते. मला माहित होतं की हे सगळं रेकॉर्डिंग करत आहे करके. मैं बोला यार, मैं
आणि मी तसं पण हे कोणीतरी हे स्टँड घ्यायला पाहिजे. घ्यायला पाहिजे डेफिनेटली. आता म्हणजे असं राजकारणाचा भागच आहे हा, म्हणजे हे जे म्हणताय तुम्ही. नहीं, लेकिन मैंने है तो वो राजकारण को मैंने बदला हूं. मैंने अपने उसूलों से हटा नहीं हूं. हाँ, मला माहित आहे की म्हणजे कि लोग है तो मेरे से नाराज होंगे भाई, उनकी जात के, उनके समाज के लोग जो है वो मेरे से नाराज होंगे, मेरे वोटर नहीं होंगे तो मेरे लिए है तो मेरे खिलाफ में जम के काम करेंगे करके. बोला यार हारो जीतो कुछ भी हो, लेकिन अपने उसूलों से कॉम्प्रोमाइज नो. डेफिनेट. स्वतःला शांत कसं करता मग आता या अशा घटना घडत राहतात आजूबाजूला, धमकीचे कॉल येतात, खुद को काम कैसे रखते हो एकदम तो साइलेंट? रात में शाम में घर पे जाता हूँ और कपिल शर्मा का शो देखता हूँ, हंसता हूँ. और एक अजून एक शो येतं, ते पाकिस्तानी शो आहे, म्हणजे ते कॉमेडी शो आहे, पक पक पकाव म्हणून आहे. अच्छा, हाँ, हाँ. पक पक पकाव, एकदा तुम्ही ते बघा उसमें. म्हणजे तर मी एकटं अभी ये कंट्रोवर्शियल बोल दिया तुमने सर. पाकिस्तानी शो क्यों देख रहे हो आप? नाही नाही, शो कम हो आता काय नेटफ्लिक्सवर जे येतं, कपिल शर्मा पण बोललो तुम्ही. और लोक मला गए, जे घ्यायचं ते घेतात. अरे लोग तो बोलेंगे उसमें देखो अब हमारे पास के भी शो नहीं देखता है, इसके ऊपर बहिष्कार. आता लोक असं म्हणजे एक अशी प्रवृत्तीचे लोक नाही का तुम्हाला मिळणार. मी समजा आज सोशल मीडियावर एक मेसेज टाकलं की औरंगाबाद में अब आएगा 200 बेड का नया हॉस्पिटल, तर त्याच्यामध्ये नाही का 50 असे हे औरंगाबाद कशाला म्हटलं, छत्रपती संभाजीनगर झालेला आहे ना, म्हणजे त्यांना हॉस्पिटलची काही देणं घेणं नाही आहे. हे कारण त्यांच्या डोक्यामध्ये हेच इश्यूज तयार करण्यात आलेले आहे ना. आणि ते हॉस्पिटल समजा तयार झाला तर सगळं प्रथम तो आणि त्याचा परिवारवाले त्याचा फायदा घेणारे हे असणार आहे. इनॉग्रेशन कोण करेल? इनॉग्रेशन कोण करेल? कोणी करू दे, आपल्याला काय ते आपण जास्त क्रेडिट महाराष्ट्रामध्ये क्रेडिट घेण्याची. अरे बापरे. मला हे सांगा, शायरी वायरी ऐकता काही? मेरे को हाँ, सुनने का बहुत शौक है, मतलब मुझे गजलों का बहुत शौक है. कोई अच्छी शायरी और मुझे शेरो शायरी का बहुत शौक है. मैं मुशायरों में जाता हूँ, मैं मुशायरे ऑर्गेनाइज भी करता हूँ. वैसे जॉन आलियाचा मी खूप बिग फॅन आहे. जॉन आलिया आपने सुना है कभी? जॉन आलिया? हाँ, पाकिस्तानी शायर. नहीं, मैंने सुना नहीं. बहुत बढ़िया, कभी सुनना. आप कोई शायरी सुना दो तुम्हें. मेरी एक बचपन की एक गजल है जो मैं बहुत जमाने से मैं उसको सुनता भी हूँ, गाता भी हूँ बाथरूम में. लेकिन ऐ मेरे हमनशी चल कहीं और चल, इस चमन में अब अपना गुजारा नहीं. बात होती गुलों तक तो सह लेते हम, अब तो कांटों पर भी हक हमारा नहीं. क्या बात है. जब गुलिस्तान को खून की जरूरत पड़ी, सबसे पहले हमारी ही गर्दन कटी. फिर भी कहते हैं ये अहले चमन, ये चमन है हमारा तुम्हारा नहीं. जाने किसकी लगन किसकी धुन में मगन, जा रहे थे हमें मुड़ के देखा नहीं. हमने आवाज पर आवाज दी, पर वो कहते हैं हमने पुकारा नहीं. क्या बात है सर, बहुत बढ़िया. तो ये गजल मतलब मैं बहुत मेरी फेवरेट गजलों में से ये गजल तो रखता हूँ अपने आप को. तो ये सारी चीजें करके खुद को खुश रखते हो मतलब. म्हणजे सचिन खरं सांगायचं असेल ना की राजनीतीमध्ये आल्यानंतर नाही का लोक आपल्या स्वभाव चेंज करतं, कपड़े पहनने का स्टाइल चेंज कर डालते हैं. खादी पहनना समझते हैं की कंपल्सरी है, वो यूनिफॉर्म है जसा स्कूल का यूनिफॉर्म रहता है. मी पहिल्या दिवसापासून जीन्स पण पहनतो, शर्ट कुर्ता पैजामा, और थोड़ा हाँ मतलब उनका ऐसा रहता है कि कुछ तो भी सफेद कुर्ता पैजामा एकदम कड़क. जितना सफेद पहनेगा उसके उतने काले धंधे. आपण जितना है उसमें. आता मी आलं ना तर मी बुलेटवर आलं. हाँ, बुलेटवर आलं. मिस कर दिया हमने. तुम्ही आज दाखवा मला की महाराष्ट्रामध्ये कोणता असा आमदार खासदार असणार तो एकटा बुलेटवर. तर मैं अगर सिग्नल के ऊपर खड़े रहा तो लोग ऐसा नजर ऐसे यूं देखते, अरे ये खासदार. हाँ, ऐसा लोगों का. मी कॉल केला सरांना नॉर्मली कॉल केला पॉडकास्ट साठी. सर मला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा. सर का रिप्लाई था, अरे भाई मैं बड़ा आदमी हूँ, सचिन मेरा क्यों इंटरव्यू देना. अरे सर ये क्या है. अरे हाँ, बड़ा नहीं हूँ लेकिन मैं दिल से बोलता हूँ, इस वजह से लोगों को पटता है साहब. मुझे गाली देने वाला आदमी भी जो है वो ये दिल से बोलता है कि नहीं यार बंदा बोलता दिल से बोलता है. सही बात जो है, मेरे को अच्छा लगता है ना मैं बोलता हूँ. मैं ये नहीं देखूंगा कि आपको क्या पसंद है क्या नहीं है, आपका दिल दुख रहा है नहीं. मेरे दिल को आ गया तो मैं वो बोल दूंगा बस. ओके सर, मेरे को ये बताइए, महाराष्ट्र में एम्प्लॉयमेंट का भी एक बहुत बड़ा इश्यू है अभी. मराठीत बोलतो. महाराष्ट्रामध्ये रोजगारचा खूप मोठा इश्यू आहे. तुम्ही जर आता सध्या बघितलं, मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर 3-4 शहर आहेत तिथे एम्प्लॉयमेंटसाठी
भरपूर लोक जात आहेत आणि शहरचे शहर खाली होतात. मी आमच्या तालुक्याचं सांगतो, जिंतूर परभणी जिल्ह्याचं सांगतो, प्रत्येक घरात नाही कोणीतरी पुण्याला आहे. एम्प्लॉयमेंटसाठी, रोजगारासाठी काय प्लॅन आहे तुमचं? नाही, मी माझ्याकडे नाही का, आता तुम्ही बघा की माझा एक जॉब अलर्ट्स नावाची एक फर्म आम्ही तयार केलेली आहे, जिथे रेग्युलर बेसिसवर आम्ही युवकांना इथे बोलवून जे इंडस्ट्रीजचे जे लोक आहे HR डिपार्टमेंटचे त्यांचे संपर्क करून एक जॉब फेअर आम्ही करतो. म्हणजे काही महिन्यानंतर नाही का, आता पुन्हा त्याची ॲड आलेली आहे जॉब आहे, त्या दिवशी तुम्ही येऊन ते कव्हर करा. कशा प्रकारचे हायली क्वालिफाईड म्हणजे साध्या 8-8, 10-10, 12-12 हजार रुपयाची नोकरीसाठी पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट, MBA पास आउट स्टुडंट जे आहे ना, 10-10, 12-12 हजार रुपयाचे. पण इकडे मला सांगा, हे 3-4 शहर सोडून IT कंपनीज इकडे येऊ शकत नाही का? नाही, याच्यामध्ये लॅक ऑफ म्हणजे राजकारण्यांचा नाही, मी आपल्याला सांगतो, मला या गोष्टीचा अभिमान आहे सचिन, की मी US ला गेलो होतो एक डेलिगेशन सोबत, आमच्या पार्लमेंटरी डेलिगेशन होतं, आणि मला जेव्हा एक कॉल आला की आपल्याला US ला जायचं आहे, मी ठरवलं होतं की कुठून तरी माझ्या शहरासाठी, जिल्ह्यासाठी काहीतरी आणेल करके. मला या गोष्टीचा अभिमान आहे. तिथे मी मीटिंग घेतलं सगळं ITचे प्रोफेशनल्स US मध्ये, वॉशिंग्टन मध्ये, आणि एक कंपनीला कन्व्हिन्स केलं ज्यांच्या हेडक्वार्टर वॉशिंग्टनला होतं आणि त्यांची एक कंपनी हैदराबादला होती. तर मी त्यांना कन्व्हिन्स केलं की तुम्ही एक कंपनी जे आहे ते तुमची ITची कंपनी औरंगाबादला स्टार्ट करा, मी तुम्हाला जे काही मदत लागतील ते मदत करायला. त्यांना मी इथे बोलवून घेतलं, सगळ्यांची मीटिंग करून घेतली, आणि मला आज या गोष्टीचा अभिमान आहे. ती कंपनी सुरू झालेली आहे आणि त्यांनी 16 एकर जागा घेतलेली आहे. पहिला IT पार्क जे आहे ते कोणत्याही मंत्र्यांचा 1% त्याच्यामध्ये रोल नाही आहे, कोणत्याही असोसिएशनचा रोल नाही आहे, माझा स्वतःचा. आणि तुम्ही इंडस्ट्रीज असोसिएशनला जाऊन विचारा की हे कंपनी कोणी आणली, कशी आणली. तर आज तिथे 2,500 युवकांना IT प्रोफेशनल्सला तिथे जॉब मिळणार आहे. ऑलरेडी कंपनी स्टार्ट झालेली आहे. कंपनी येणं म्हणजे एक इकोसिस्टम असते सर, म्हणजे कंपनी एक बघा, तुमची प्रामाणिकता असायला पाहिजे. म्हणजे आमच्याकडे हे इंडस्ट्रीज मिनिस्टर होते सुभाष देसाई, कुठे गेले तर डेव्हॉसला गेले. आल्यानंतर पत्रकार परिषद काय की आम्ही इतकं 1,000 कोटी रुपयाच्या MOU साईन केलं. मी एकदा त्यांना प्रश्न विचारला की बाबा, किती वर्षापासून तुमचे MOUचे आम्ही पत्रकार परिषद बघत आहे, एक कंपनी दाखवा ना, आली का? म्हणजे उल्लू बनवण्याचे धंदे. एक डेलिगेशन तिथे जाणार, फोटोज क्लिक करणार, आल्यानंतर आम्ही हे MOU केले, हे MOU केले, हे MOU केले. ऑन ग्राउंड काही. खासदार असताना काम करताना काही अडथळे आले तुम्हाला? खूप अडथळे आले. जसे की म्हणजे मला तुमची सुरुवातीची 5 कामं सांगा की म्हणजे तुमचे एकदम महत्वाचे 5 कामं जिल्ह्यात. सगळ्यात जास्त जे होतं ना उसमें, मी आल्यानंतर मला प्रश्न विचारण्यात आलं होतं की तुम्ही आल्यानंतर काय काम करणार. मी म्हटलं एअरलाईन कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत मी काम करणार. तर एका पेपरांनी इतकं माझ्या विरोधात लिहिलं होतं, बघा 5 स्टार खासदार आलेला आहे, ते एअरलाईनच्या बाबतीत बोलतो, रेल्वेच्या बाबतीत नाही, बसच्या बाबतीत नाही करके. मी त्यांना समजावून सांगितलं होतं, रे बाबा वेड्या, की आपण एअरलाईन कनेक्टिव्हिटी इम्प्रूव्ह केली तर आपण इन्व्हेस्टमेंट इथे आणू शकेल. नाहीतर मी त्या मोठ्या उद्योगपतीला हे सांगू का की बाबा तुम्ही असं करा की तुम्ही बँगलोरहून मुंबईची फ्लाईट घ्या, मुंबईहून तुम्ही ट्रेन घ्या, देवगिरी एक्सप्रेसने तुम्ही रात्री बसा इथे या. म्हणजे एअरलाईन कनेक्टिव्हिटी आल्यानंतर स्वाभाविक आहे की आपला टुरिझम पोटेन्शियल ग्रो होणार आणि आपला इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट पण कॅपिटल. तर मी त्याच्या बाबतीत मी खूप हे केलं होतं. करोनाच्या काळात आपल्या शहरातून 22 फ्लाईट्स ऑपरेट होत होते, 22 फ्लाईट्स डे इन अ डे. म्हणजे हैदराबादला, बँगलोरला, अहमदाबादला, उदयपूरला, दिल्लीला, मुंबईला, हे असे इतके सारे होते. करोनाच्या काळात स्पाइस जेटनी आपल्या बोऱ्या विस्तारा हे केला. पण मी कमिटीवर होतो, सिव्हिल एव्हिएशन कमिटी, सेंट्रल गव्हर्नमेंटची कमिटीवर होतो. त्या 2 कमिटीवर होतो, एक तर अर्बन डेव्हलपमेंटची कमिटी आणि दुसरा सिव्हिल. तर अर्बन डेव्हलपमेंटची कमिटीमध्ये आज मी सांगतो की अर्बन डेव्हलपमेंट कमिटीमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटची जे स्कीम्स येतं ना त्याच्यामध्ये पंतप्रधान आवास योजना एक स्कीम आहे. आपण किती गाजाबाजा ऐकलं असेल. पेट्रोल भरताना आपण मोदी साहेबांचा फोटो बघितला असेल. गरीबों को घर, हर बेघर को घर, त्यांची एक स्माइलिंग करती हुई फोटो. आमच्या शहराचं आपलं उदाहरण देतो. माझ्या शहरामध्ये नाही का 62,000 लोक, ऍक्च्युअल में 85,000 लोकांनी हे अर्ज भरले होते प्रधानमंत्री आवास योजनेसाठी. 62,000 लोक क्वालिफाय झाले त्याच्यामध्ये की त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स बरोबर होते उसमें.
आता 2016, आज काय आहे 2023-24, किती वर्ष झाले. आणि 8 वर्ष. त्यावेळी ते स्कीमची सुरुवात झाली होती. एक घर, एक्झिक्युशन स्लोच आहे. नाही एक्झिक्युशन सोडा बाबा, ऐका, एक घर, त्याच्या कामाची सुरुवात पण झाली नाही. एक घराची 62,000 लोकांना तुम्ही ऑक्सिजनवर ठेवले, बिचारे गोरगरीब लोक, की साहब हमारा घर कब मिलेगा, हमारा घर कब मिलेगा. तर युडी मध्ये मी इतकं म्हणजे हंगामा केलं होतं युडीच्या मीटिंग मध्ये दिल्लीमध्ये. महाराष्ट्रातल्या इतिहासला पहिल्यांदा असं झालं होतं की 22 ऑफिसर्स महाराष्ट्रातले IAS ऑफिसर्स, त्यांना मी दिल्लीमध्ये पाचारण केले होते. दिल्लीमध्ये मंत्रालयाशी, कलेक्टर, हे वो सगळे असे 22 ऑफिसर्स. नाही, तुमचे भाषण सर्व भाषण नाही साहेब, भाषण नाही. काम पण आता तुम्ही मेरे को ये बताओ, ते नरेंद्र मोदी साहेब, त्यांचं एक भाषण, माझे हे तुम्ही क्लिप दाखवताना त्यांचं पण भाषण त्याच्या अगोदर तुम्ही दाखवा क्लिप मध्ये, की 31 मार्च 2022 तक इस देश के अंदर हर बेघर को मिलेगा पक्का घर, और सिर्फ घर नहीं, घर में नल, नल में जल, सब मिलेगा. हे कोणी म्हटलं होतं? नरेंद्र मोदी साहेबांनी. 31 मार्च. मग 62,000 लोक माझ्या जिल्ह्यातले जे आहे त्यांना एक घर आता मिळालेलं नाही आहे. आणि तुम्हाला 1 लाख रुपये मी बक्षीस देईल सचिनला. तुम्ही शोधून दाखवा मला की कुठे ते घराचं काम सुरू झालेलं आहे. आणि काय आहे, कमेंट करा कुठे असेल 1 लाख रुपये. इथे 100% काम सुरू झालं असेल तर 1 लाख रुपये घेऊन जा माझ्याकडून. 2 केंद्रीय मंत्री भाजपचे, आदरणीय कराड साहेब, आदरणीय दानवे साहेब, इथे अतुल सावे साहेब भाजपचे. स्कीम कोणाच्या नावाने? पंतप्रधान आवास योजना, PM आवास योजना, त्यांच्या नावाने स्कीम, त्यांचे मंत्री. आणि भांडत लढत कोण आहे? तर हे MIMचा खासदार. तर असं हे सगळं. एक कनेक्टिव्हिटी साहेब, तुम्ही दुसरीकडे गेले, व्हॅलिड पॉईंट होता. एअरलाईन कनेक्टिव्हिटी दुसरा पॉईंट. आपण 5 कामं बघत होतो तुमचे. दुसरं म्हणजे 5 काम पैकी आपण बघितलं ना, एक जे सोशल फॅब्रिक जे आहे ना, मला असं वाटतं ना, मी जसं म्हटलेलं आहे ना, की मी ते एअरलाईनचं नाही केलं असतं तरी चाललेलं असतं. मी पण ट्रॅव्हल करून बघितलं. दुसरा म्हणजे मेडिकल फॅसिलिटीजच्या संदर्भात. आज मी त्याचा विरोध केला नसतं तर 400 बेडचं हॉस्पिटल तिथे तयार झालं असतं, नाही झालं असतं. आपल्या घाटी हॉस्पिटल, 14 जिल्ह्यांचे जे सगळ्यात मोठा हॉस्पिटल आहे ते घाटी हॉस्पिटल आहे. मग मी तिथे करोनाच्या काळात गेल्यानंतर 150 कोटी रुपयाची बिल्डिंग तयार आहे. 150 कोटी रुपयाची. तुमच्यामुळे? नाही, म्हणजे तुमच्या फॉलोअपमुळे. माझ्या फॉलोअपमुळे ते बिल्डिंग कंप्लीट झाली. 150 कोटी रुपयाची. ती सुरुवातच केली नाही. काय की तिथे डॉक्टर्स नाही, इक्विपमेंट्स नाही, मशिनरी नाही आहे. मग मी कोर्टामध्ये PIL फाईल केली, याचिका, जनहित याचिका फाईल केली. आणि माझ्याकडे लॉची डिग्री नाही आहे, मी लॉयर नाही आहे. मी स्वतः ॲज अ पार्टी इन पर्सन म्हणून हायकोर्टामध्ये उभे राहिलं आणि मी कोर्टाला सांगितलं की हे 150 कोटी रुपयाची आपण बिल्डिंग जे बांधलेली आहे, आता मंत्र्यांच्या आणि काही सेक्रेटरीजच्या हे षडयंत्र चाललेलं आहे की ही बिल्डिंग विथ कमीत कमी 40 कोटी रुपयाचे इक्विपमेंट्स आहे, हे एका प्रायव्हेट माणसाला त्यातला ऑपरेट करण्यासाठी देण्याचा एक षडयंत्र आहे. मी विरोध केला मी. आणि आता ते सुपर स्पेशालिटी बिल्डिंग तिथे कार्यरत झालेली आहे. मी चौथा PIL फाईल केला. दुसरा PIL फाईल केला कशामुळे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कामगारांना घेण्यात येत आहे. महानगरपालिकामध्ये किती कामगार आहे माहिती आहे आपल्याला? जो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे 4,500 कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे. एकाच कॉन्ट्रॅक्टरला ते देतं सगळं कॉन्ट्रॅक्ट जे आहे ना, ते काही टेंडर फेंडर काही नाही, ते त्यांचं आहे. कारण ते एकनाथ शिंदे साहेबांचे शिवसेना जे आहे त्यांचं प्रमुख आहे. आणि त्याचा म्हणजे कोट्यवधी रुपयांचं महिन्याला बिल निघतं. त्या बिलमधून ते पैसे कोणाला वाटतं तर आमदारांना जातं. ते महानगरपालिकाचे अधिकारी त्यांच्यासोबत पार्टनर झालेले आहे, हे यांना जातं. तर मी हे सगळं डिटेल्स काढलं आणि मला हे कळलं की बाबा महानगरपालिकाकडून एका कामगाराचे 18,000 रुपये पगार जे आहे ते ठेकेदाराला मिळतं. आणि ते ठेकेदार कर्मचाऱ्याला किती देतं तर 9,000 रुपये, 10,000 रुपये, 50%. तर मी असं 16 डिपार्टमेंटच्या सगळं रिसर्च केलं, सगळं डॉक्युमेंटेशन कलेक्ट केलं
आणि पुन्हा मी हायकोर्टामध्ये एक PIL दाखल केलेली आहे. हायकोर्टाने त्याची इतकी गंभीर दखल घेतलेली आहे की हायकोर्टाने नाशिकच्याही डिव्हिजनल कमिशनरला सांगितलं की याच्या बाबतीत सविस्तर एक अहवाल तयार करून कॉन्ट्रॅक्टवर का घ्यायचं? मी म्हणतो महानगरपालिका इथली तेवढी कॅपेबल नाही आहे का की स्वतः पूर्ण महाराष्ट्रामध्ये असे धंदे सुरू आहे ना असंच हे जे काम सुरू आहे ना. कारण काय झालेलं आहे की मोठमोठ्या ठिकाणी जे आहे ना हे जे अधिकारी आहे ते ठेकेदार त्यांच्या नाते बंधू आहे, अच्छा. मित्र आहे, पार्टनर आहे. आता याच्यावर- समजा मी याच्यावर- आपल्याला किती याच्यावर- जबाबदारी. हे याच्यावर केस नाही होणार ना? तुम्ही असं डायरेक्ट अरे ॲलिगेशन ओपनली बोलतो ना. हिंमत असेल तर कोणीतरी मला नोटीस पाठवा. तुम्ही मला डिफेमेशन करा. मी सांगतो महानगरपालिकाचे 2 मोठे तुम्ही law ची अधिकारी degree जे आहे. नाही मी लॉची डिग्री नाही, इतकं माझ्याकडे आहे. 1996 ला MBA केलंय सर. 96 ला कोणाला माहित होतं MBA? नाही, तुमचं केलं ते होतं. हो, हो. हे चेक करत होतो. हो केलं होतं. तुमची फॅमिली बॅकग्राऊंड तेवढं एज्युकेटेड माझे फादर सिव्हिल सर्जन होते, हा. डॉक्टर होते. माझा भाऊ जे आहे ते जेट एअरवेजचा एरिया मॅनेजर होता, महाराष्ट्राचा प्रमुख राईट होता मी तो. चेक केलं. आणि मी म्हणजे असं सांगण्यात आलं होतं MBA ना नंतर जर्नलिझम आणि नाही मी ट्रिपल पोस्ट ग्रॅज्युएट आहे. मी MBA केलेलं आहे मार्केटिंग मध्ये, मी MMCJ केलेलं आहे, मास्टर्स इन मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम, आणि मी MCOM केलेला MCOM ऐड नहीं MCOM. तर 3 नहीं ऐड करिए साहब. मेरे विकिपीडिया में ऐड मेरे नहीं है पॉजिटिव चीजें आप ऐड करिए साहब, नेगेटिव चीजें सब लेके आ जाते हैं कि आपने ऐसा बोले, आपने ये करे. पॉझिटिव्ह पण काहीतरी आणा ना, बोला ना. करतोय विकिपीडिया मध्ये ऍड नाही ते. नहीं विकिपीडिया के ऊपर केस करेंगे. की राणे कुटुंबासोबत काय असं सध्या महाराष्ट्रामध्ये फक्त राणे आणि इम्तियाज जलीलच फेमस आहेत न्यूज. कशाला म्हणजे राणेला म्हणजे एक पिल्लू आहे छोटासा, त्याला देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोडलेले आहे की तू जा आणि तुला जे बोलायचे आहे ते बोला, आम्ही तुला काही करणार नाही. मग ते पिल्लू काय करतं की कुठेतरी जाऊन उभे राहून काहीतरी असं भाषण ठोकतो. आता त्याची काय आहे त्याची हे. आणि मी त्याला काय सांगितलं, रे बाबा तू दुसऱ्या समाजाच्या बाबतीत कशाला बोलतो? तुझ्या समाजातले लोक तुला किती प्रेम करते. तू एकदा जरांगे पाटीलांच्या सभेमध्ये जाऊन दाखवा मला. तू जरांगे पाटीलांच्या सभामध्ये स्टेजवर जाऊन दाखव मला, तर मी तुला सॅल्यूट करेन. तुझ्या समाजातले लोक तुला असा हाणणार ना, म्हणजे लोकांनाही कळतं की बाबा हे डुप्लिकेट माणूस आहे, कोणीतरी सोडलेला आहे, म्हणून अशा प्रकारचे. 23 तारखेला मी असं ऐकलं की एक रॅली काढतात. अरे मुंबईला जाणार नाही. कशाला जाणार? कसली रॅली? कशासाठी रॅली? कशासाठी की हे जे रामगिरी महाराजने बोललेले आहे, मी त्याला रामगिरीच म्हणतो. महाराज आता बोलत नाही, कारण जेन्युन ओरिजिनल जे महाराज असते ना ते अशा प्रकारचे प्रवृत्तीचे नसतात. हे क्रिमिनल सारखे लोक आहे, ते ओव्हरनाईट आपल्याला फेमस कसा होता येईल याच्यासाठी काहीतरी वक्तव्य करायचे म्हणून त्यांनी ते केलेले आहे. मग त्याच्यानंतर राणे मशिदीमध्ये आम्ही घुसून मारणार, मस्जिद में चुन चुन के मारेंगे. म्हणजे हे महाराष्ट्र आहे का? एका लोकप्रतिनिधी अशा प्रकारचं भाषण देतो. काल कोणीतरी एकनाथ शिंदे साहेबांचा एक MLA आहे, त्यांनी काय म्हटलं की राहुल गांधीची जीप कापून या, मी तुम्हाला 11 लाख रुपये देतो. कोण? संजय गायकवाड नावाचं. अरे रस्त्यावर येऊन त्यांना, रस्त्यावर आणून त्यांना हाणायला पाहिजे, म्हणजे पोलिसांनी हाणायला पाहिजे की बघा तुम्ही असं केलं ना तर आम्ही तुम्हाला असं करतो. कोणी असू द्या. काय झालेलं आहे की लोकांना आता कळलेलं आहे की आपल्याला काही करणार नाही. मुख्यमंत्री येऊन असं सांगतो की तुझ्या केशाला हात लावू देणार. एक फेज असतो कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट देणे, त्याच्यानंतर पॉप्युलरिटी गेन करणे, आणि त्याच्यानंतर नॉर्मलाइज होणे, आणि एक म्हणजे एक नोन चेहरा बनणे. हा एक फेज आहे का पॉलिटिक्स मधला? मी काय आहे की काही चीप मेंटॅलिटी जे लोक आहे ना राजनीतीमध्ये, ते त्यांचा धंदाच हे आहे की काहीही पॉझिटिव्ह बोलायचं नाही. मतलब दुसऱ्या जातीच्या लोकांना शिव्या द्यायचं. त्यांना असं वाटतं की सगळ्यात सोपं मोठं होण्याचं सगळं मोठं. आता आम्हाला काय चिंता आहे की बाबा ते रामगिरीने असं म्हटलेलं आहे, कोणीतरी दुसरा एक नकली एक बाबा तयार होणार आणि त्यांना वाटत अरे रामगिरी तो बहुत मशहूर हो गया बॉस, उन्होंने मुसलमानों को गाली दिया, उससे बड़ी की गाली मैं दे देता हूँ करके. तर मौलाना पण येऊ शकतो असं कोणी करू शकतं. मी काय म्हणतो की एक कायदा आणा ना महाराष्ट्रामध्ये, की तुम्ही माझ्या जातीवर बोलू नका, मी तुमच्या जातीवर बोलणार नाही. तुम्ही बोललं तर तुमच्यावर ह्या कडक कारवाई होणार, मी बोललो तर माझ्यावर कडक कारवाई 100%. आणि हे व्हायला पाहिजे ना. व्हायलाच पाहिजे. नाहीतर काय आज ग्रामीण एरियामध्ये काय परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज रिझर्वेशनच्या नावाखाली आज महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं म्हणजे एक खुलं एक डिव्हिजन आपल्याला बघायला मिळत आहे.
ओबीसी एक साईडला, मराठा आणि एक side. सगळेजण बघतायत, सगळ्यांना सगळे- माहिती आहे की डिव्हिजन होत आहे आणि सगळेजण बघतायत. सगळे लोक बघतात. कोणी बोलायला तयार नाही आहे याच्या बाबतीत. मी बोलतो. जरांगे पाटलांना भेटले का तुम्ही काही? 3दा भेटलं. एकदा अंतरवालीकडे गेलो होतो आणि 2दा ते हॉस्पिटलमध्ये इथे आले काय होते. प्लॅन आहे त्यांचा, काय वाटतं? मला माहित नाही आहे की त्यांचं एक वेगळं आहे, पण एक छोट्याशा सपोज गावात जर उद्या जर त्यांनी पक्ष काढला तर एमआयएम युती करू शकतो का त्याच्यासोबत? हा पक्ष काढला तर आम्ही कोणाच्या सोबत जाऊ, पण जातीच्या आधारावर, धर्माच्या आधारावर आपण अलायन्स करू नये. म्हणजे माझी एक प्रामाणिक हे मत आहे. एमआयएम पक्षाची आयडियोलॉजी कशी वाटते तुम्हाला? ती तर धर्माच्या बेसिसवरतीच आहे ना. नाही. म्हणजे धर्म असायला पाहिजे, मला नाही, मी विरोध नाही करत आयडियोलॉजी कोणती जरी असली, पण तुमचं कर्तव्य वेगळं असायला पाहिजे. तुमच्या त्या पार्टी लाईन पेक्षा तुमचं जे काम आहे ते तुम्ही चांगल्या प्रकारे जर केलं त्याने काही फरक पडत नाही असं मला वाटतं. सपोज उद्या जरांगे पाटलांनी पक्ष काढला तर एमआयएम त्याच्यासोबत युती करेल का? आता मला असं वाटतं की हे उद्या जे आहे ना ते खूप पूर्वी काहीतरी कॉन्ट्रोवर्शियल द्या म्हणजे आमचं चालेल व्हिडिओ. नहीं एक उनको करने तो दीजिए ना. तो मतलब है चान्सेस आहेत. करू ना आपण, फायदा होणार असेल. म्हणजे जनतेचा. ज्या समाजाला लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळत नाही आणि फक्त त्यांचा उपयोग मतासाठी करण्यात येत आहे. आणि समजा मी म्हणजे मुस्लिम समाजाच्या बाबतीत बोलतो. मुस्लिम समाजाचं प्रतिनिधित्व कुठे आहे साहेब? एक ही लोकसभाचं तिकीट मुस्लिमांना देण्यात आलेलं नाही. महाराष्ट्राच्या विधान परिषदमध्ये एकही मुसलमान नाही आहे. कमीत कमी मागच्या वेळी 2 होते, ते गेल्यानंतर आज एकही नाही आहे. मग मी महाविकास आघाडीला फक्त आमचं मत पाहिजे का रे बाबा? तर स्वतः नेते डेव्हलप करायला पाहिजे समाजाने. जर समाजाला असं जर म्हणजे वाटत असेल बॅकवर्डनेस समाजाने, आता मुस्लिम समाजाचं सुरुवातीपासून वोट बँक म्हणजे एक राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं वोट बँक, हक्काचं वोट बँक म्हणून आतापर्यंत राहिलेली ही आहे. म्हणजे समाजाने जर नेतृत्व उभं केलं, तुम्हाला तेच आम्ही प्रयत्न करतो. जिंतूरचा एक किस्सा सांगतो सर. रिसेंटली एक ब्लड डोनेशन कॅम्प झालं. मुस्लिम समाज, आता पैगंबरांचं काहीतरी हे होतं, ईद ए मिलाद होतं. तर त्या दिवशी ब्लड डोनेशन कॅम्प झालं आणि सत्य आहे मुस्लिम समाजामध्ये एज्युकेशन त्या लेवल पर्यंत पोहोचलं नाहीये. राईट? खरं. अनएज्युकेटेड लोक आहेत भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये. आणि आमच्या तालुक्यामध्ये काय शिक्षण तर मुस्लिम समाज सोडा दुसऱ्या समाजामध्ये पण तेवढं नाहीये. परंतु मुस्लिम समाजाच्या अनएज्युकेटेड लोकांनी पण ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये एवढा चांगला प्रतिसाद दिला. 1400 लोकांनी ब्लड डोनेट केलं सर एका दिवसामध्ये. लोक अक्षरशः लाईनीमध्ये उभे होते. म्हणजे नेते जर चांगले असले समाज सुधारतो. राईट? ज्या समाजाला काहीच गोष्टी माहित नाही ते समाज जर ब्लड डोनेशन करतोय येऊन, तर ही मोठी गोष्ट आहे. अप्रिशिएट करायला पाहिजे या गोष्टी. काल नाही का जमाते इस्लामीचं युथ विंग जे आहे ते दरवर्षी या दिवशी हे करतोच नाही. 4000 बॉटल्स त्यांनी शहरामध्ये 6 किंवा 7 ठिकाणी त्यांचे ब्लड डोनेशन कॅम्प होते. मी संध्याकाळी गेलो होतो तर ते मला सांगत होते की 4000 बॉटल्स. आता ते बॉटल जाणार कुठे? ते गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जाणार आहे. आता तुम्ही हिंदू, मी मुसलमान, हे दलित, हे ब्राह्मण, हे मराठा, हे वेगवेगळ्या जातीमध्ये हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तुम्ही हे सांगू शकणार का जेव्हा तुम्हाला ब्लडची आवश्यकता आहे की मला फक्त माझ्या जातीच्या माणसाचा ब्लड द्या? तुम्ही हे सांगू शकणार का? नहीं सांगू शकणार. तब अगर मरने पे आए हैं तो तुम जात और खून देख नहीं रहे हैं तो जीते जी क्यों एक दूसरे के खून के प्यासे? पाटेकर ने बता दिया हमको, तो क्यों एक दूसरे के खून के प्यासे पड़े हुए हैं जब जी रहे हैं? मरने पे आए तो कभी ये नहीं बोलते हैं कि नहीं मेरे को इसका खून नहीं लगेगा करके उसमें. अब ये 4000 खून किन किन के जिस्म में जाएगा उसके अंदर? एक रिश्ता तो बन जाएगा. बिल्कुल खून का रिश्ता बन तो जाएगा. वो लोग समझ नहीं रहे हैं उसमें. असुद्दीन ओवैसी के साथ कैसे आपके संबंध है? बहुत अच्छे संबंध, बहुत अच्छे. मतलब लेकिन उनके हमको साथ उस दिन बैठो. बुरा लगा सर, मैंने आपने एक वीडियो डाला था, आप वहां पे बैठे हुए थे, वो आके यहाँ पे बैठे हुए. नहीं सर, मतलब मैं तो, मेरे लिए इतना बड़ा ये था कि मैं उनको पकड़ पकड़ के, वो वीडियो में आया नहीं है जब मैं उनको पकड़ पकड़ के मैं बोल रहा था आप उधर बैठिएगा, मैं पीछे खड़े रह के मेरे को एक फोटो लेने का है. ऐसा तो वैसी मतलब खूब प्रिंसिपल. वो यहाँ पे बैठे हुए थे, आप वहाँ पे पार्टी खूब प्रिंसिपल. उन्होंने मेरे को हात पकड़ के लेके जाके है तो फिर वहां पे बैठा ए मियाँ बैठो, तुम बैठो 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 करके उसमें. आणि आमची दोघांची एक फोटो पण आहे तिथे उभे राहून आम्ही फोटो घेतले. मी त्यानं सांगितलं की मला हे फोटो पाहिजे की तुम्ही बसा माझ्या कुर्सीवर, मी मागे उभे राहतो. नाही, ते त्यांचा एक प्रिंसिपल आहे. फ्री हैंड. और वैसा भी है ना, एक मैसेज ये है कि हम लोग कभी कुर्सी के पीछे भागे नहीं है. कुर्सी से मोहब्बत करते नहीं. पण फ्री हँड आहे महाराष्ट्रामध्ये 200%. म्हणजे ओवैसी साहेबांनी कधीही मला थांबवले नाही. काय निर्णय घ्यायचे आहे मी
स्वतः घेतो. ते फ्री हँड त्यांनी मला दिलेलं आहे. त्यांचा विश्वास आहे, त्यांचा प्रेम आहे. आणि मी जेव्हा फोन पराभव उठाते झाला, कभी भी आप जब पण मैं फोन जब करता था? मैं जब हारा तो उन्होंने एक बात कहे थे कि मेरा जो हाथ था, एक मजबूत मेरा जो साथी था, वो मेरे साथ नहीं है, इसका मुझे बहुत दुख है करके उसमें कधी फोन करते थे ते. ओके ओके ग्रेट. सो चांगलंच झाला सर वेळ आपला. क्या बात आहे, 53 मिनिटाचा पॉडकास्ट. वाटलं सर तुम्हाला असं 53 मिनिटं झाले? नेक्स्ट कधी येणार आहेत असुद्दीन ओवैसी? ओवैसी मला भेटायचं सर त्यांच्याशी. आता ते मुंबईला येणार आहे. 22 तारखेला त्यांची सभा आहे मुंबईला. ओके. बाकी कसं वाटलं इंटरव्यू सर? अच्छा. मेरे को क्या है, लोग सवाल करते हैं, मैं जवाब देता हूँ. कुछ तो बोलो ना सर, ऐसा कुछ तो एकदम ऐसा खतरनाक बोलो ना सर. कुछ क्या बोलूं अब. कुछ ऐसा बोल दो कि मतलब हो जाए ऐसा कुछ. वो मैं इंट्रो में डाल दूं. जब आएगा, वक्त आएगा तो तब बता दूंगा उसके अंदर. अच्छा, इतना बोल दो कि मतलब इंटरव्यू कैसा लगा और सचिन स्पेस को सबस्क्राईब करने के लिए बोल दो. जी, सचिन स्पेसला तुम्ही सबस्क्राईब करा आणि सांगा तुम्हाला हे इंटरव्ह्यू कसा चांगलं वाटलं का नाही वाटलं. आणि मी जे बोललेलं आहे ते मनातून नाही बोललेलं आहे. अरे? मला मुझे मन की बात अच्छी नहीं लगती है, मैं दिल की बात करता हूँ. अच्छा. माझ्या आणि दुसऱ्या नेत्यांमध्ये हेच फरक आहे. ते मन की बात करते, मैं दिल की बात करता हूँ. आता तुम्हाला निर्णय घ्यायचे आहे, तुम्हाला मन कसं की वाटलं? बात अच्छी लगती है या दिल की बात. तुम्हाला कसं वाटलं इंटरव्यू? चांगलं वाटलं? येस, व्हेरी गुड. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच सर, एवढा वेळ दिला तुम्ही आम्हाला आणि खरंच खूप खूप धन्यवाद. थँक्यू. नवीन असाल तर सबस्क्राईब करा जसं सरांनी सांगितलं. थँक्यू सो मच. थँक्यू. बोलो ना, लेकिन मैं काम करता करके सबके लिए